युट्यूब फॅमिली, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मी माझ्या नवीन व्लॉगला सुरुवात करते। आज तुम्हाला दाखवणार आहे माझं किचन, म्हणजे किचन केवढंच आहे आणि मी किती नीटनेटकेपणा ठेवलेला आहे। चला तर पाहूया। पहिल्यांदा मी माझ्या देवाचं दर्शन घेऊन तुम्हाला सुरुवात करून देणार आहे। हा माझं आहे छोटंसं देव मंदिर, म्हणजे देवाचं थोडंसं मी हे केलेलं आहे आणि वरती आहे असल्यामुळे मला काही टेन्शन नाही। जास्त देव नाही आहे, फक्त लक्ष्मी, गणपती बाप्पा आणि शिर्डी साईबाबा आणि माझी फेवरेट महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी। त्यानंतर आमचे घरचे देव आहेत, दरीदेव म्हणून आहेत आणि माझे कुलस्वामिनी आहेत, महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आमची पण तेच आहे आणि आमचे हे दरीदेव आहे घरचे दैवत। चला तर पाहूया माझे किचन टूर। खाली मी जास्त काही सामान असतात देवाचे वगैरे, त्यासाठी मी छोटस वगैरे हे बनवून ठेवले। काही म्हणजे इथं भिंतीमध्ये काही जात नाहीये, त्यामुळे मी छोटस देवासाठी एवढंस एक कप्पा बनवले, कारण त्यामध्ये देवाचे सामान वगैरे ठेवता येईल। बघा थोडंसंच ठेवलेलं आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता, कारण हे खिळे वगैरे जात नाही आणि हा भिंत खूप मोठा असल्यामुळे त्याच्यात खिळे जेव्हा जात नाही। त्यानंतर त्याच्या खाली आहे माझे म्हणजे जे भाजीचे ट्रे आहे ते आहे आणि त्याच्याच बाजूला अजून एक भाजीचे ट्रे आहे। त्याच्या खाली अजून एक जे मला जास्त सामान लागत नाही वगैरे, मी जे यूज होत नाही त्यामध्ये यूज करणारे सामान ठेवलेलं आहे। आणि माझ्या इथं खाली आहे जे माझे महिन्याचे अनाज वगैरे भरतं तिथं, आणि त्याच्या खालीच आहे गॅस आणि त्याच्या बाजूलाच मी ठेवलेला आहे रॅकच्या बाजूला आहे तेवढं सामान, आणि बाजूला आहे माझे पिठाचा डब्बा। त्यानंतर पाण्याचा हंडा आता चालू होतो। रॅकमध्ये मी छोटे चम्मच ठेवले तर सर्व, कारण हे छोटे चम्मच जास्तीत जास्त यूज होतात त्यामुळे मी तर छोटे चम्मच लावून घेतले। त्यानंतर हे छोटे डब्बे आहेत जे आपल्याला डेली यूजला यूज होतात, त्यामुळे म्हणून मी ह्याच्यात मसाला वगैरे टाकून इथंच लावून ठेवलेला आहे, पटकन घेता येईल आपल्याला। भांडे भरपूर आहेत तरी मी बॉक्समध्ये काढून ठेवले, कारण जेवढं यूज होतात तेवढंच भांडे काढलेले आहेत। आणि इथं वगैरे प्लेट वगैरे छोटे भांडे वगैरे लावून घेतलेत आणि जास्तीत जास्त जे सामान लागतात ते लावून घेतले आणि वरती मोठे भांडे लावून घेतले। असं आहे आमचं छोटंसं रॅक। कसं वाटलं नक्की सांगा। आणि तुमचे जास्त सामान असतात म्हणून ते रॅक भरून दिसतो, मात्र मी छोटे सामान वापरते म्हणून मला काही वाटत नाही, म्हणून मी छोटे सामानच ठेवून टाकलेलं आहे। आणि जास्तीत जास्त हा सामान आपल्याला यूज होतात म्हणून मी युजफुल सामान ठेवलेलं आहे। चला पाहूया माझं छोटंसं किचन। हा फक्त ह्या साईडला जे सामान ठेवले ना त्याच्या बाजूला रॅक आहे, रॅकच्या बाजूला सामान लावलेलं आहे आणि सामानच्या बाजूला आहे माझं प्रॉपर गॅस छोटस असल्यामुळं आणि 4 वगैरे नाहीये म्हणून टेन्शन नाही, 2 शेगडीचा असल्यामुळं मला बसलेला आहे। आणि त्या बाजूला मी पाण्याचं झार ठेवलेला आहे आणि कळशी 2च ठेवलेला आहे, आणि तो हंडा मात्र मी पिण्यासाठी ठेवलेला आहे, कारण हा पिण्यासाठी जास्तीत जास्त लागतो त्यामुळं। आणि इथं फक्त स्वयंपाकासाठी ठेवले। त्या बाजूला आहे माझं वॉश बेसिंगच्या बाजूला आहे इथं जे आपल्याला डेली यूज साठी लागतात भांडे घासताना, तुम्हाला तर माहिती ते ठेवलेलं आहे। आणि वॉश बेसिनच्या खाली माझं आहे चेअर, जे आपल्याला वरती चढून मदत करेल त्यामुळं। पहिलं कपामध्ये मी जे सामान यूज होत नाही ते सामान म्हणजे मसाले वगैरे भरून ठेवलेलं आहे फर्स्ट डब्यामध्ये, आणि सेकंड डब्यामध्ये पण मसाले आहेत आणि तर पापड वगैरे ठेवलेलं आहे। ते जे सामान लागत नाही, जास्तीत जास्त यूज होत नाही आणि त्याच्यावरती तेल बसू नये म्हणून हा कप्पा व्यवस्थित बसलेला आहे। मी याचा जास्त वापर करत नाहीये म्हणून हे व्यवस्थित ठेवलेलं आहे। नेक्स्ट त्याखाली आहे इथं किचनचे कपडे तर खूप जास्त लागतात, कारण किचन दररोजच्या दररोज क्लीन करायला पाहिजे म्हणून मी जास्तीत जास्त कपडे ठेवलेला आहे। आणि त्याच्या बाजूलाच मिक्सर भांड आहे, मिक्सरचा डब्बा आणि जे पिठाचा डब्बा आहे मला आता धुवून ठेवलेला आहे पीठ म्हणून आणण्यासाठी, म्हणून मी इथं लावलेला आहे। आणि हा कंपल्सरी डब्बा इथंच राहतो आणि मोठा डब्बा हा खाली राहतो, त्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे। मोठे चमच आहेत कारण हे छोटे चमचला बसत नाही म्हणून मी एवढंच फ्लॅट मारून घेतले आणि इथं मोठे चमच लावून घेतले। आणि त्याच बाजूला आपल्याला हे सर्व सामान लावता येईल म्हणून मी 2-3 एक्स्ट्राच लावून घेतले, कारण आपल्याला लावता येईल। आणि हा छोटे चम्मच मी इथं लावून घेतले, त्यामुळे डेली यूज साठी हा चम्मच जागा व्यवस्थित आहे आणि हे मोठे आहेत म्हणून मी इथंच लावून घेतलेला आहे। त्यानंतर माझे 2 कप्पे आहेत। 2 कप्प्यामध्ये मी अगोदर 1 कप्प्यामध्ये जे जास्तीत जास्त यूज होतात आणि पटकन हाताला यायला पाहिजे म्हणून मी इथं सामान लावून घेतले। पहिल्या डब्यामध्ये साबुदाणा डाळ वगैरे लावून घेतलेला आहे। दिसतो किती सुंदर दिसतो बघा। जर असे डब्बे तुम्ही भरून ठेवला ना किचन खूप सुंदर दिसतो। जर बरे किचन मोठा असू दे लहान असू दे तर तुम्ही असे भरून ठेवत जावा,
त्याच्यावरती मी छोटंसं गॅस होते, अगोदर हेच यूज करत होते, त्यानंतर हा मोठा घेतलेला आहे. आणि इथं मम्मीने दिलेली मसाला तिखट असल्यामुळे मी इथंच ठेवलेला आहे. हा एवढंसं किचन माझं कप्पा खूप आवडतो मला, कारण हे बसून व्यवस्थित बसलेलं आहे आणि चांगलं दिसतो त्यामुळं. ती मला बॉक्समध्ये फर्स्ट बॉक्समध्ये भांडे वगैरे ठेवलेलं आहे, सेकंड बॉक्समध्ये जे कपडे आपण डेली यूजसाठी वगैरे आणि पावसात वगैरे भिजून आले तर ते बॉक्स आहे. आणि इथं देवाचं सामान असल्यामुळे अशी बॉक्स व्यवस्थित बसलेला आहे. आणि देव मंदिर इथं आहे, देव मंदिरला मी जागा सोडलेला आहे, वरती देवाच्या वरती काही ठेवलेलं नाहीये. आणि इथं माझे जे आपले बॅग वगैरे असतात ते गावाला घेऊन जायचं असतील त्यामुळे मी कपडे ठेवलेला आहे. बघा तर चला, माझं किचन कसं वाटलं नक्की सांगा प्लीज. कमेंट, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. एवढंसं किचनमध्ये मी नीटनेटकेपणा कसं ठेवलेलं आहे नक्की सांगा. इथून बघू शकता कसं दिसतंय किचन एवढंसं माझ्या. आणि तुमचं किचन कसं आहे नक्की सांगायला विसरू नका. एवढंसं किचनमध्ये आपण किती सामान ठेवू शकतो. आणि असं तुम्ही यूज ठेवला तर, युजफुल सामान ठेवला तर खूप चांगलं होईल. आणि जास्त यूज होणारे सामान तुम्ही वरती बॉक्समध्ये घालून ठेवा. बॉक्स हा पर्याय खूप चांगला आहे, त्याच्यामध्ये ठेवून टाका की तुमचं असं किचन दिसून येईल. आणि त्याच्याच बाजूला कपाट आहे आणि कपाट व्यवस्थित बसलं आहे त्यामुळं काही टेन्शन नाही आहे. आणि कपाटासाठी आपल्याला काही जागा जास्त लागत नाही त्यामुळं. चला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.